कुठं आलाय दादा तुम्ही? दादा आम्ही मनोज दादाचं मूळ गाव मातुरी जन्मगाव, त्या गावाच्या बाजूला आमचं 2 किलोमीटर गाव आनंदवाडी, म्हणजे आम्ही पंचक्रोशीतील दादाच्या शिवाला शिव असणारे आम्ही गावचे माणसं आहेत दादाच्या. मित्रांनो, गोदावरी पट्ट्यातील ज्या मराठा मावळ्यांनी मनोजदादा जरांगेला तन मन धनाने सुरुवातीपासून सपोर्ट दिलेला आहे, ते हे गोदावरी पट्ट्यातील मनोजदादाच्या मूळ गावाशेजारचे मावळे आहेत. दादा, तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान आहे? आम्ही तर खरोखर 123 गावाचे मानावे तितके आभार आणि त्यांचे फेडावे इतके ऋण की खरोखर मनोज दादाच्या पाठीमागे एकनिष्ठेने आणि एक जीवाने 123 गाव गोदापट्टा मनोज दादाच्या पाठीमागे उभा राहिला, त्याबद्दल मी 123 गावाच्या माझ्या दादाच्या मूळ गाव मातुरीच्या वतीनं पुनश्च एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो. अजून कोणाला काय बोलायचं का? आता आम्ही मुंबईला चाललो तर आरक्षण घेऊनच येणार आहेत. सरकारने आमची विनंती मान्य करावी, कारण की आम्ही खूप दिवसापासून तुम्ही आम्हाला फक्त खेळ चालवल्यासारखं चाललंय की तुम्ही आम्हाला तारखा देतात शिष्टमंडळाला पाठवून आम्हाला तुम्ही एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करतात. फक्त आम्ही सरकार पाठवतो, तुमच्याकडे शिष्टमंडळ पाठवतो, पण तुम्ही काहीच पाठवत नाही. आमच्या ज्या मेन मागण्या आहेत ते तुम्ही पूर्ण करत नाहीत. फक्त शिष्टमंडळ पाठवू, आम्ही सरकार पॉझिटिव्ह आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहे, फक्त एवढंच सांगत आहे. तुम्ही आम्हाला ठोक निर्णय द्या, हीच आमची विनंती आहे तुम्हाला. आणि तो पण मुद्दा घ्या. सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. मी भास्कर मोटकर पोनतांबा शेतकरी संपाच्या गावातून आलेलो आहे. मी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय 3 वर्षापासून आहे जरांगे पाटला सोबत. पाटलांची जी पार्श्वभूमी एकदम गरीब कुटुंबातील आहे, त्यामुळे जनतेला एवढा प्रतिसाद जनतेकडून त्यांना मिळत आहे. आजपर्यंत मराठ्यांच्या लढ्यासाठी 20 वर्षापासून लढा चालू होता, परंतु खऱ्या अर्थाने याला न्याय देण्याचं काम माननीय मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे. आज कुणबी 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यामुळे आज जवळजवळ 80% मराठ्यांना या माध्यमातून न्याय मिळणार आहे व याचं श्रेय सर्व आम्ही जरांगे पाटलाला देणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटलाला व मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मीडियाने केलेलं आहे. मीडियाचे मी आपल्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो सकल मराठा समाजाच्या वतीने. व ही लढाई यापुढे मुंबईच्या दिशेने चालू आहे. सरकारने याचे गांभीर्याने घेतले पाहिजे, याचे नाहीतर याचे परिणाम सरकारला भोगावं लागणार आहे.